हाय हॅलो नमस्कार. मी माधुरी आणि स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलवरती. तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि पुढचे सगळे दिवस हे अगदी आनंदात तुमच्या मनासारखे जावोत अशी बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज लॉंग व्हिडिओ बनवण्याचं माझं काहीही प्लॅनिंग नव्हतं, म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं की आज लॉंग व्हिडिओ वगैरे बनवावा. पण काय झालं, आज सकाळी माझी रोजची रुटीनची कामं चालू होती आणि पार्थचं पण स्कूलला जाण्यासाठी मी त्याचा सगळा टिफिन हे ते सगळं भरून व्यवस्थित ठेवलं होतं. तर मग आणि काय झालं, अचानक मला सकाळी एक कॉल आला आणि त्या कॉलवर बोलत होते. तर मी त्याचा टिफिन आणि बॉटल किचन स्लॅबवरती भरून ठेवलं होतं आणि कॉलवर बोलत बोलत मी म्हटलं तेवढंच किचन स्लॅब पण आपलं थोडंसं उरकून होईल, म्हणून मग मी त्याचा टिफिन वगैरे तो तिथला किचन स्लॅबवर असा उचलला आणि बाहेर टिपॉयवर आणून ठेवला. आणि तो पण घरामध्ये नव्हता, तो पतंग उडवायला टेरेसवर गेला होता. तर त्याला पतंग उडवण्याचं सध्या इतकं वेळ लागलं आहे ना की त्याला जरा जरी वेळ मिळाला ना तो लगेच पतंग घेतो, घरात म्हटलं तरी तो उडवत बसतो पतंग. आणि नंतर मग तो खाली आला, माझं कॉलवर बोलणं सुरूच होतं. तर मी त्याला खाली आल्यानंतर मी सांगितलं की तुझा टिफिन बॉटल मी बाहेर टिपॉयवर भरून ठेवलेली, तेवढी जाताना घेऊन जा. तर मला म्हटलं बरं ठीक आहे. आणि नंतर माझं कॉलवर बोलणं चालू असतानाच तो स्कूलला गेला आणि मी पण काही लक्ष नाही दिलं, म्हणजे मग मी माझ्या कामामध्ये लागले. आणि नंतर मग एक दीड तासाने मी सगळी कामं उरकून हॉलची लादी पुसण्यासाठी बाहेर आले. आणि बघते तर अचानक मग टिपॉयकडे माझं लक्ष गेलं. तर मग मी बघते तर अरे बापरे, म्हटलं यांनी आज टिफिन आणि बॉटल तर यांनी नेलीच नाही, तो घरीच विसरून गेला. आणि ते ते टिफिन आणि बॉटल सारखं बघितलं की मग मला सारखं असं वाटतं की बापरे याने आता यांनी आज काही खाल्लं असेल. आणि ॲटलिस्ट पाणी पण नाही, म्हणजे पाणी जरी नेलं असतं ना तर एवढं काय म्हणजे वाटलं नसतं, कारण की टिफिन त्याचे फ्रेंड एकमेकांबरोबर शेअर करतात. कारण की तुम्हाला मागं असं एकदा बोलला होता की जर टिफिन जर आमच्यापैकी जर कोणी टिफिन नाही आणला किंवा कोण विसरून आलं ना तर मम्मा आम्ही एकमेकांना टिफिन शेअर करतो, असं तुम्हाला बोलला होता. पण आता पाण्याची बॉटलसुद्धा तो विसरून गेला आहे. त्याच्यामुळे आता आले तो आला ना की मी तुम्हाला आहे ना त्याची रिॲक्शन पण दाखवते आणि काय म्हणते हे पण तुम्हाला दाखवते, म्हणजे नाही का. तर त्याच्यासाठी आहे ना आज मी लवकरच पावभाजी बनवते त्याच्या आवडीची. म्हणजे तशी मी पावभाजी करायचं माझं प्लॅनिंगच होतं, पण म्हटलं चला आज टिफिन पण विसरून गेला आहे तर आज त्याच्या आवडीची काहीतरी भाजी बनवायत. तर म्हटलं मग त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ असा शेवटपर्यंत बघा, स्टे ट्यून. आणि त्याचीसुद्धा रिॲक्शन आल्यावर तो काय सांगतोय, काय बोलतोय हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ असाच शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला आहे ना हे बघा मी दाखवते सुद्धा की तो आहे ना टिफिन आणि बॉटल आहे ना इथं मी ठेवलं होतं नाही का टिपॉयवर भरून, आणि इथं त्याची पतंग खेळायचं. म्हणजे तो आहे ना घरी आला ना तरी बॅग वगैरे काढतो आणि लगेच म्हणतो मम्मा मी पतंग उडवायला जातो म्हणून. आता तुम्हाला टिफिन दाखवते बघा भरलेला, तसाच आहे टिफिन, पोळी भाजी. आणि आज मी सुक्की म्हणजे मिठातली त्याला मुगाची भाजी केली होती, कारण की तो तिखट काही जास्त खात नाही. आणि पाण्याची बॉटल, आता ही पाण्याची बॉटल पण आहे ना मी त्याला घरातली साधी दिली का तर त्याला मी आहे ना एक छान डीमार्टमधून खूप छान पाण्याची बॉटल आणली होती. ती पण बॉटल तो शाळेत आहे ना असं विसरून आला. तर तुम्हाला मी म्हटलं ना की मी त्याला डीमार्टमधनं पण एक छान पाण्याची बॉटल घेतली होती. तर तो आहे ना असंच करतो, म्हणजे शाळा सुटायच्या आधी त्यांचं आधी वंदे मातरम होतं, मग त्यावेळेस काय करतो पटपट 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 बॅग भरतो. आणि तसंच म्हणजे काय राहिले आपलं, आपण सगळं सामान व्यवस्थित बॅगेत भरलं आहे का नाही बघले अजिबात चेक करत नाही, म्हणजे नाही का. तसंच सगळं सामान कसं तरी बॅगेत भरतो आणि येतो. आणि त्याला खरं तर टिफिन बॅगसुद्धा मी देते बरं का, म्हणजे देत होते. तर असं 2-3 वेळा काय झालं, टिफिन बॅग पण आहे ना तो असंच स्कूलमध्येच विसरून आला आहे. 2-3 वेळा तो स्कूलमध्ये टिफिन बॅग विसरून आला आहे. त्यामुळे मग तेव्हापासून काय करतो, तेव्हापासून म्हणतो की मला टिफिन बॅग नको देऊ, मी बॉटल आणि टिफिन आहे ना बॅगेतच घेऊन जातो. म्हणून तो काय करतो आता बॅग नेत नाही, का तर ती बॅग पण तो स्कूलमध्ये मग विसरून येतो. म्हणून मग आहे ना असं भरून ठेवलं की मग तो ते बॅगेत भरतो आणि घेऊन जातो, म्हणजे नाही का. तर म्हणून मग आता आल्यानंतर आहे ना बघूयात त्याची काय रिॲक्शन येते काय नाही. चला तर मग आहे ना तो यायच्या आधी ना मी पावभाजीची भाजी आहे ना बनवून घेते. म्हणजे मग आल्यानंतर त्याला, तर मग आल्यानंतर पण आहे ना मग रोज असंच करतो, खूप भूक लागली तर मग आज काय करते, तो यायच्या आधीच पावभाजीची भाजी बनवून ठेवते. आता त्या तयारीला लागते. आता ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर करते. त्या व्हिडिओ असंच बघत राहा आणि मग नंतर आल्यानंतर तो काय बोलतो, त्याची काय रिॲक्शन येते ना ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते मग.
चला आता इथं छान मस्त भाजीची तयारी करायला घेतलेली आहे. तसं तर पावभाजी बनवणं काही फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. ते तर आपण नेहमीच बनवतो. पण कसं काहींची पद्धत थोडीशी वेगळी असते. तर आता मी कशी बनवते म्हटलं ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करावी. कारण आणि मी आहे ना हे रेसिपीचा जे शूट दाखवते ना तुम्हाला हे मी थोडंसं स्पीडमध्ये दाखवते. कारण की पूर्ण जर रेसिपी दाखवायची म्हटलं ना तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळं व्हिडिओचं स्पीड थोडंसं वाढवलेलं आहे. चला आता इथं मी सगळ्या भाज्या बाकीच्या चिरून घेतल्या आणि या सगळ्या भाज्यांमध्ये मी फ्लॉवर कधीच एकत्र शिजायला टाकत नाही. कारण की कितीही नाही म्हटलं ना तरी फ्लॉवरवर खूप सारं फवारणी केलेली असते आणि नाही म्हटलं तरी त्यामध्ये आळ्या थोड्याफार असतातच म्हणजे किती जरी चांगलं घेतला तरी. तर मग काय करते मग आधी पाण्यात मीठ टाकून फ्लॉवर आधी उकडून घेते थोडासा आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या भाज्यांमध्ये त्याला ॲड करते आणि पावभाजी करताना जर बीट असेल ना माझ्याकडं तर मी ते आवर्जून नक्की त्यामध्ये घालते. कारण की बीट घातल्यामुळे ना आपल्या भाजीला खूप छान नॅचरल असा रेड कलर येतो आणि ते दिसायला पण खूप छान वाटते भाजी. मग विकतची भाजी कशी एकदम रेड रेड दिसते आपल्याला. आता ते विकतच्या भाजीमध्ये काय टाकतात मला माहीत नाही. पण आपण घरगुती असं एक बीट टाकलं ना तर खूप सुंदर असा कलर येतो आपल्या भाजीला. त्या भाज्या इथं सगळ्या चिरून स्वच्छ धुवून त्या थोडंसं मीठ घालते त्यामध्ये म्हणजे मग भाज्यांना पण छान मीठ लागतं. आणि इथं फ्लॉवरला पण चांगली उकळी आली होती त्या पाण्याला. आता बघू शकता इथं तुम्ही मग असं ते पाणी मी फेकून देते आणि त्यानंतर मग फ्लॉवर टाकून सगळ्या भाज्या कुकरला लावून देते. आता म्हटलं इकडे शिट्ट्या होतात आहेत तोपर्यंत आपण इकडं बाकीची तयारी करून घेऊयात. आता पावभाजीच्या भाजीला भरपूर असा कांदा असला ना मग छान वाटतं. छान लागती भाजी मग ती. मग आता इथं कांदा वगैरे चिरून घेते. आता कांदा भरपूर चिरायचा आहे तर म्हटलं चॉपरमध्येच कट करून घेऊयात. इथं सगळा कांदा चॉपरमध्ये कट केला आणि आता आलं लसूण पेस्ट आणि टॅमॅटो प्युरी हे काय वेगवेगळं मी बारीक करत नाही. कांदा नाही सॉरी टॅमॅटो आणि आलं लसूण याची एकत्रच पेस्ट करून घेते. कारण की आपण ते नंतर भाजी करताना छान तेलात परतून घेतले ना तर फारसं काय म्हणजे फरक पडत नाही. तर मग इथं कांदा आणि आलं लसूण याची मी एकत्र सगळी पेस्ट करून घेणार. आणि आता इथं माझं हे पण म्हणजे तयारी झाली होती. कांदा वगैरे चिरून झाला होता. पेस्ट वगैरे पण मी करून घेतली होती. आणि आता हे सगळं करेपर्यंत कुकरच्या पण शिट्ट्याहून कुकर पण छान थंड झाला होता. आणि आता हे कुकरमधलं भाज्यांमधलं आधी मी थोडंसं पाणी काढून घेते. म्हणजे काय होतं भाज्या आपल्या छान अगदी व्यवस्थित अशा मॅश होतात. जर पाण्यासकटच जर मॅश करायला गेलं ना तर भाज्या म्हणाव्या अशा बारीक होत नाही. आणि मग ते मला तरी म्हणजे पर्सनली ते असं जास्त आवडत नाही. त्यात भाज्या अशा अर्धवट राहिलेल्या भाज्या छान मॅश केल्या ना की मग असं छान लागते भाजी. तर मग आता इथं भाजी फोडणीत करून घेते. कारण की आता तो पण यायची वेळ होतच आलेली आहे. तेलामध्ये छान भरपूर असा कांदा घालून छान परतून घेतला. टॅमॅटोची प्युरी घालून ही पण छान तेल सुटेपर्यंत अगदी तेलामध्ये परतून घेतली. त्यानंतर आपले पावभाजी करताना जे आपण बेसिक मसाले ॲड करतो ते सगळे मसाले घालून ना हे पण मसाले छान तेल सुटेपर्यंत असे परतून घ्यायचे. आणि त्यानंतर मग हे मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला त्यामध्ये ॲड करून घ्यायच्यात. आता बघू शकता तुम्ही किती छान असा मस्त नॅचरल असा आपल्या भाजीला कलर आलेला आहे. इथं माझी भाजी पण ऑलमोस्ट आता तयार पण झालेली आहे. आणि आता पार्थसुद्धा घरी येईलच. आता 1-2 मिनटात तो येईलच घरी. लक्षातच नाही राहिलं. मग भूक लागली खाल्लं पण कोणी कोणी दिला मग डबा तुला? सहज पाणीच भरलं. पोट भरलं का मग? हा तर भूक लागली ना आता? चला तोंडात पाय धुवून घे. बोल की भूक लागली ना. भूक लागली. आता इथं तुम्ही त्याची आल्यानंतर रिॲक्शन बघितलीच असेल. चला कधीतरी अशा गोष्टी व्हायला काही हरकत नाही. म्हणजे मुलांना पण त्याची किंमत राहते अन्नाची की बाबा भूक लागल्यानंतर आपल्याला कसं होतं ते नाही का. मग त्यानंतर त्याला आधी जेवायला दिलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी अशी छान दिवाबत्ती करून घेतली. थोडंसं वाचन वगैरे केलं. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि मग ही वरची कामं मी करून घेतली. कारण की मला त्यानंतर थोडंसं बाहेर पण जायचं होतं. त्याआधी मग सगळा किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला. आणि असा किचन ओटा क्लीन केल्याशिवाय माझ्या तरी जीवाला काही चैन पडत नाही. कारण की मग दुसऱ्या दिवशी सकाळी किचनमध्ये आलं ना छान मस्त असं फ्रेश वाटतं. त्यानंतर मग यांच्या काकांना भेटायला जायचं होतं. तिकडं गेले. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.